उन्हाळ्यामध्ये रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडतो. अशा वेळी मस्त असं पटकन हे पिठलं आपण नक्कीच बनवू शकतो. तोंडाची चव वाढवणारं पौष्टिक असं तुरीच्या डाळीचं पिठलं बनवूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तूर डाळीचं सुकं पिठलं बनवण्यासाठी डाळ आपण 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. सोबतच एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर व फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे. तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही इथे हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता. डाळ आपण चांगली पाणी निथळून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. मिक्सर चालू बंद करत या पद्धतीमध्ये फिरवून घ्यायचे आहे. थोडीशी रवाळ ठेवायची आहे, कारण एकदम जास्त पीठ किंवा एकदम पातळ मऊ स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही. या पद्धतीने संपूर्ण डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला थोडीशी जाडसर ओबडधोबड फिरवून घ्यायची आहे, अजिबात पाण्याचा वापर न करता. आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. फोडणी करता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे व अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. जिरं मोहरीची चांगली कडकडीत खमंग फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. पिठलं म्हटलं की लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे, त्यामुळे ह्या पिठल्याला खूप छान चव येते. हलकासा लसूण परतून झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, तो कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. साधारण मिनिटभर मीडियम फ्लेमवर कांदा चांगला आपण परतून घेऊयात. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊ व मीडियम फ्लेमवर कांदा थोडासा लालसर रंगावरती परतून घेऊया. कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे या पिठल्याला खूप छान चव येते. कांदा व कढीपत्ता चांगला परतून झाला की यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे फक्त आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे. अजिबात जास्तीच्या कुठल्याही मसाल्यांची आवश्यकता लागत नाही. फक्त लाल तिखट व हळद आपण इथे वापरलेली आहे. लाल तिखट चांगलं अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं डाळीचं वाटण टाकून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता एक सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे. डाळीमध्ये किंवा या मिश्रणामध्ये थोडासा ओलावा असतो, त्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करण्याची गरज नाही. या पद्धतीने आपण हे पिठलं तयार केलं तर कुठल्याही प्रवासासाठी जाताना आपण 4 ते 5 दिवसांकरता हे पिठलं चांगलं टिकलं जातं. या पद्धतीने बनवून नक्कीच नेऊ शकतो. अजिबात पाण्याचा वापर केला नाही तर हे पिठलं 5 ते 6 दिवसांपर्यंत चांगलं टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पिठलं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर पिठलं चांगलं परतून झालं की झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवर पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला हे पिठलं वाफवून घ्यायचं आहे, कारण त्या डाळीच्या ज्या मिश्रणामध्ये थोडासा ओलावा आहे, त्या ओलाव्यामध्ये मस्त असं वाफेवर हे पिठलं बनून तयार होतं. छान असं मोकळं सुट्टं हे पिठलं तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे पिठलं तयार केलं तरच ते पिठलं अजिबात खराब होत नाही व चवीला देखील खूप छान लागतं व जास्त दिवसापर्यंत टिकलं जातं. मस्त असं छान पिठलं तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तोंडाची चव वाढवणारं चमचमीत असं पिठलं तयार झालेलं आहे. पिठलं आपण ताटामध्ये सर्व करूया. सोप्या पद्धतीने मस्त असं तुरीच्या डाळीचं पौष्टिक पिठलं तयार झालेलं आहे. भाकरीसोबत हे पिठलं चवीला खूपच छान लागतं. तुम्हीसुद्धा हे पिठलं एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.